जय देव जय देव रत्न गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो हरा झुंझुंती नोपुरे चरणी कादरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती जय देव काली लडा माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्वं ममेव जय वाचा मंत्र प्रेम पिता सदा वा प्रतिसमा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अजरं देशं नारायणं कृष्णामोदरं वत्सलं श्रीराम माधवं मुदिका वल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतं घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे। आज रांजणगावमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि खरं तर त्यांना शक्ती द्यावी यासाठी महागणपती चरणी सर्वांनी या ठिकाणी आज आरतीचं नियोजन केलं आणि आम्ही गणपती बाप्पांना असं साकडं घातलं आहे की त्यांना येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांना ताकद दिली जाईल आणि निश्चित स्वरूपामध्ये हा मराठ्यांना न्याय मिळणार आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आणि आम्ही त्या गणपतीसाठी अशीच हात जोडून त्यांना विनंती केली। खरं तर एवढ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन चाललेलं आहे आणि आज आपल्या पाहतोय की मराठी बांधवांवरती तिथं किती अत्याचार चाललाय। तिथं येणारे जेवणाची सोय त्यांना बाथरूमची सोय कुठल्याही पद्धतीची सोय त्या ठिकाणी केली गेली नव्हती परंतु आज आपला पूर्ण महाराष्ट्रातून खरं तर तिथं गाड्या भरून आज भाकरी असेल तिथं चटणी असेल त्या सर्व लोकांना तिथं पुरवली जात आहे। खरं तर ह्या सरकारला सद्बुद्धी मिळो असे आम्हाला या ठिकाणी वाटतं। या विनाशकाली विपरीत बुद्धी जर आता जर त्यांनी मराठ्यांचा विचार नाही केला तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित त्यांना त्याचा मोबदला त्यांना चुकवावा लागणार आहे कारण मराठ्यांचा हा अतिशय बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्हाला निश्चितच महागणपतीने ह्या सरकारला सद्बुद्धी देव असे आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि मनोजदादांना लढण्यासाठी अजून जास्तीत जास्त ताकद मिळो असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। रांजणगावच्या महागणपती चरणी आज सकल मराठा समाज शिरूर तालुका जिल्हा पुणे यांच्या वतीने आज आरती करण्यात आली आणि गणपती बाप्पाला साकडं घालण्यात आलं। सध्या महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी हातात घेतलेला आहे त्या त्यांच्या लढ्याला यश यावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोजदादांची प्रकृती ही स्थिरस्थावर राहावी त्यांना या लढ्यासाठी बळ मिळावं यासाठी सुद्धा महागणपतीला साकडं घातलेलं आहे आणि या आंदोलनाच्या लढाईमध्ये सकल मराठा समाज शिरूर तालुका आपल्या वतीने आपलं योगदान देत आहे। शिरूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आज भाजी भाकरी असेल किंवा कोरडा शिधा असेल किंवा बुंदी शेव वेफर्स फरसाणची पाकिटं यासारख्या खाण्याच्या वस्तू असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावरती व्यवस्था आज शिरूर तालुक्यातून गेले 2-3 दिवस झाले मुंबईला त्या आंदोलकांच्या सोयीसाठी जात आहे आणि या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा निघावा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात न घेता समाजामध्ये तेढ वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी यासाठी आज आम्ही महागणपतीची आरती करून त्या ठिकाणी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे।